हॅलो फ्रेंड्स, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि महालक्ष्मी उद्यापनाचे पवित्र क्षण। सकल संपत्तीची देवी महालक्ष्मी मातेच्या कृपेने मार्गशीर्ष व्रताचा आज उद्यापन। जय लक्ष्मी माते। सकाळी लवकर उठून देवीची पूजा केली। घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं। खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे होती। पूजा अर्चा करून झाली। दुपारी मुलगी शाळेतून आली आणि तिने मला रांगोळी काढण्यासाठी मदत केली। खूप सुंदर रांगोळी काढली। मोबाईलमध्ये बघून काढली, पण मला वाटलंच नव्हतं की एवढी सुंदर रांगोळी काढेल। पण खरंच सांगते ना, खूप सुंदर रांगोळी काढली तिने। दरवाजामध्ये रांगोळी पूर्ण केल्यानंतर मला म्हणते, मम्मी मी अजून थोडी वेगळी रांगोळी काढू का? दरवाजाच्या बाहेर थोडी मोठी रांगोळी काढते। म्हटलं ठीक आहे, तू प्रयत्न कर। तर तिने तिच्या पद्धतीने जसं शक्य होईल तसं रांगोळी काढली। पण खरंच सांगते, एवढी सुंदर रांगोळी होती ना। पूर्ण रांगोळी तयार करून झाल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ घेतला। म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते। त्यानंतर पूजा केली। तिने हातपाय धुवून तयार केली, देवपूजा केली आणि पोथी वाचायला बसली। मला म्हणाली, मम्मी व्हिडिओ करू नकोस माझा वाचतानाचा। ती थोडी लाजत होती, पहिल्यांदा पोथी वाचली, पण मी तिचा व्हिडिओ केला। मुलांना आपण किती म्हणालो ना की बाजूला बसून ऐका, काय ते आम्ही वाचतो पोथी ऐका, पण ते चंचल असतात, एका ठिकाणी बसत नाहीये। म्हणून म्हटलं तिलाच पोथी वाचायला देते। देवीला नैवेद्यासाठी इथे गोडामध्ये पुरणपोळी केलेली आहे, मटर पनीरची भाजी, कुरडया, पापड, कटाची आमटी केलेली आहे, भात आणि लोणचं। आता आपण नैवेद्य दाखवून घेऊयात। उद्यापनाच्या दिवशी सुहासिनीचे पूजन करून देवीचा आशीर्वाद घेतला। घरात सुख, शांती व भरभराटी नांदो याची प्रार्थना केली। सुहासिनीचे पूजन करून देवीच्या कृपेने हा पवित्र सोहळा मंगळमय झाला।